तर मित्रांनो, मी नितीन जगन्नाथ पाटील ॲट येवती तालुका बोदवड जिल्हा जळगाव खानदेश आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर 8080333408। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ मी बनवतो आहे हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात किंवा काही त्यांच्याबद्दल द्वेष आहे या भावनेने न बनवताना किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन मी करत नाही आहे। मला कोणत्याही राजकीय पक्षाचं काही घेणं देणं नाही आहे। फक्त आजच्या परिस्थितीत जे शेतकऱ्याचे हाल चालू आहे, त्यांचं जीवन जगणं जे कठीण झालं आहे, कोणत्याही शेतीमालाला योग्य भावच नाही आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी कसा जगतो आहे याची जाणीव आपल्या सर्वांना व्हावी म्हणून हा व्हिडिओ कवितेच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडत आहे। आपल्याला जर आवडला तर इतरांना नक्कीच शेअर करा एवढीच विनंती करतो। दुनिया एक मायाजाल आहे। काय? दुनिया एक मायाजाल आहे। कृषीप्रधान देशात शेतकऱ्याचेच मात्र हाल आहे। कृषीप्रधान देशामध्ये मात्र शेतकऱ्याचेच हाल आहे। रोजच्या आशेवर जगत जगत मरतो आम्ही, रोजच्या आशेवर जगत जगत मरतो आम्ही आणि कोळ्याच्या जाळ्यात येऊन पडतो आम्ही, आणि कोळ्याच्या जाळ्यात येऊन पडतो आम्ही। आता तुम्हीच सांगा मायबाप सरकार, आता तुम्हीच सांगा मायबाप सरकार, काय पेरायचं आम्ही? आता तुम्हीच सांगा मायबाप सरकार, काय पेरायचं आम्ही? नाही भाव तुरीले, नाही भाव कापूस सोयाबीनले, नाही भाव तुरीले, नाही भाव कापूस सोयाबीनले। मका आणि केळी उभ्या शेतातच जाळली, मका आणि केळी उभ्या शेतातच जाळली। शेतकऱ्याची बायको पोरं ढसा ढसा रडली, अहो शेतकऱ्याची बायको पोरं ढसा ढसा रडली। तुम्ही आमच्या शेतीमालाचे भाव तुम्ही ठरवता, आमच्या शेतीमालाचे भाव तुम्ही ठरवता आणि तुमच्याकडून घेणारे रासायनिक खताचे भाव त्याचं काय? तुमच्याकडून घेणारे रासायनिक खताचं काय? साहेब खड्ड्यात गेला शेतकरी पण तुम्हाला त्याचं काय? साहेब खड्ड्यात गेला शेतकरी पण तुम्हाला त्याचं काय? निवडणुकीसाठी पैसा खर्च करणारा व्यापारी अजून जबर होत आहे, निवडणुकीसाठी पैसा खर्च करणारा व्यापारी अजून जबर होत आहे। अरे पोर्तुगीज आले, मोगल आले, इंग्रजांनी देशाला गुलाम केले। पोर्तुगीज आले, मोगल आले, इंग्रजांनी देशाला गुलाम केले, पण सांगा शेतकऱ्याचे एवढे हाल कधी कुणी पाहिले? शेतकऱ्याचे एवढे हाल कधी कुणी पाहिले? स्वाभिमान बाजूला ठेवून लाचार बनून जगतोय आम्ही, स्वाभिमान बाजूला ठेवून लाचार बनून जगतोय आम्ही। भर दिवाळीच्या दिवशी फाशी घेऊन आयुष्य संपवतोय आम्ही, भर दिवाळीच्या दिवशी फाशी घेऊन आयुष्य संपवतोय आम्ही। मायबाप दोन्ही हात जोडून विनंती एकच करतो, मायबाप दोन्ही हात जोडून विनंती एकच करतो, कर्जमाफी नकोय आम्हाले, कोणत्याही मदतीची भीक नकोय आम्हाले, कर्जमाफी नकोय आम्हाले, कोणत्याही मदतीची भीक नकोय आम्हाले। द्यायचंच असेल तर आमच्या शेतीमालाले योग्य भाव द्या, शेतीमालाले योग्य भाव द्या। जय हिंद, जय भारत। वाचवा शेतकरी, जगवा शेतकरी।